नमस्कार भारत, WH न्यूज डिजिटल मध्ये तुमचे स्वागत आहे. मी विजय खवसे. आजच्या बातमीचे प्रायोजक आहे एश इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर, वाडी, नागपूर. आम्ही नेहमी असतो बातम्यांच्या पुढे, बातम्यांच्या मागे. बातम्या लपवत नाही, दाखवितो. मग ते राजकारण असो की सामाजिक, क्राईम असो की भ्रष्टाचार, अन्याय असो वा अत्याचार, आम्ही निर्भयपणे देतो बातम्यांना महत्व. तुम्ही सुद्धा महत्व द्या व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक मदत करा. ऐकूया आजची पत्रकार परिषद. नाही, पण माझी जबाबदारी पालकमंत्री म्हणून आहे की डेव्हलपमेंटमध्ये समितीमधला वाद निपटवणे आणि सरकारने योग्य काम चालू करणे. काही त्या कामाबद्दल बांधकामे कुठे शिफ्ट वगैरे करायची ते करू, तो अधिकार आहे पालकमंत्री म्हणून. पण तातडीनं दीक्षाभूमीची बैठक मी घेणार आहे. त्यामध्ये जेवढे अडचणी आहेत त्या दूर करणार आहे. आपसातल्या ज्या अडचणी दूर झाल्या तिथे दोन वेगवेगळे मतं आहेत, त्या मतप्रवाहाला मी एकत्र आणणार आहे आणि डेव्हलपमेंट सुरू करणार आहे. सर, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अनेक वर्षापासून निवडणुका झाल्या नाही. 5-5 वर्ष काही नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या नाही, महानगरपालिकेच्या झाल्या नाही. प्रशासन सांभाळत आहे आणि काल सुप्रीम कोर्टाचा निर्णय येणार होता ओबीसीच्या आरक्षणाच्या संदर्भात, तो सुद्धा आला नाही. अशा वेळेस निवडणुकीच्या संदर्भात काही सरकारने निर्णय, मला वाटतं सुप्रीम कोर्टाने 28-29 तारीख दिली आहे. नंबर 1. नंबर 2, आमची तयारी पूर्ण आहे, महायुतीची तयारी पूर्ण आहे. ज्या दिवशी सुप्रीम कोर्ट हिरवी झेंडी देईल, आणि मला अपेक्षा आहे ज्या पद्धतीने सरकारने आपली बाजू मांडली आहे त्या पद्धतीने निकाल येईलच, सुप्रीम कोर्ट निकाल देईलच. आणि आम्ही तयारी करून आहोत. ज्या दिवशी सुप्रीम कोर्टाचा निकाल आला तातडीने 2-3 महिन्यामध्ये महाराष्ट्रातल्या सर्व निवडणुका पूर्ण झाल्या पाहिजे. याकरता राज्य निवडणूक आयोगाने जे सरकारची मदत मागितली ती मदत महाराष्ट्र सरकार देईल. अशा स्थितीमध्ये महाराष्ट्र सरकार आहे. नागपूरवरून येतात, त्यामुळे पुन्हा तो 2014-19चा काळ माननीय नितीनजीच्या नेतृत्वामध्ये ज्या पद्धतीने आपण समोर जातो आहे विकासाकरता, इकडे नितीनजी आहे, दुसरीकडे मी आहे, तिकडे तिसरीकडे देवेंद्रजी आहे. अशा वेळी जर आपण विदर्भाला आणि महाराष्ट्राला पुढे नेऊ शकलो नाही तर मात्र मग आपल्याला काळ वाईट ठरवेल. त्यामुळं एक एक मिनिट, एक एक क्षण हा आम्हाला या ठिकाणी डेव्हलपमेंटला द्यायचा आहे. सर्व समाजाचा, सर्व धर्माचा विचार करून काम करायचं आहे. लवकरच मी दीक्षाभूमी या धर्मस्थळावरचं डेव्हलपमेंट जे थांबलं आहे त्याकरता जे काही आपसात वाद निर्माण झाले त्याची बैठक लवकरच घेतो आहे. ताजबागचे थोडं काही काम शिल्लक आहे त्याची बैठक घेणार आहे. या रामटेकचे आज मोठं लेख एका मला वाटतं नवभारत की लोकमतने लिहिला, मी आज बघितला. तर रामटेकचा जे विकास थांबला आहे, मी आज रामटेकला जाणार आहे, तर रामटेकचा विकास थांबला आहे तोही सुद्धा आपण निश्चित करू. सर्व समाजाचे प्रार्थनास्थळं, धर्मस्थळं, समाजाचा विचार करून आपण काम करणार आहोत. आणि कुठल्याही समाजाला असं वाटणार नाही की हे सरकार आपल्या विरोधी काम करत आहे की आपल्या विरोधात त्या ठिकाणी जात आहे. हे करत असताना मी एवढंच सांगेल की प्रेस क्लबचं डेव्हलपमेंट आहे. मी माननीय मैत्रीजींना आणि माननीय सर्व आपल्या प्रेस क्लबच्या टीमला विनंती करतो की आपण एक चांगला आर्किटेक्ट तात्काळ नेमावा. पुढच्या 7 दिवसामध्ये मी विभागीय आयुक्ताकडे प्रेस क्लबच्या संपूर्ण डेव्हलपमेंटची बैठक आणि अमरावती आणि नागपूरच्या पत्रकारांना निवास, उत्कृष्ट निवास, चांगल्या पद्धतीचे निवास, त्याकरता उत्कृष्ट जागा शोधली आहे आणि त्याच्यात आम्ही पुढे जातो. आणि एक चांगलं घरं जे पुढचे 30-50 वर्ष पत्रकारांना, त्यांच्या परिवारांना दुसऱ्या घराची गरज पडणार नाही असे घरं आम्ही बांधण्याचा निर्णय करतो आहे. आणि म्हाडाच्या माध्यमातून मी लवकरच त्याची बैठक विभागीय आयुक्ताकडे घेतो. एकाच दिवशी दोन्ही बैठक घेईल, प्रेस क्लबचं डेव्हलपमेंट आणि घरांचं बांधकाम. तर निश्चितपणे जे तुम्ही इतके वर्ष आयुष्य आमच्यासाठी घालवलेलं आहे, तुम्ही आमच्या जीवनात महत्वाचा पार्ट आहात. त्यामुळे आम्ही सुद्धा जेव्हा सत्तेमध्ये आलो तर सत्तेमध्ये आल्यानंतर सत्तेच्या माध्यमातून ज्या पत्रकारितेने आमच्यासारख्या व्यक्तीला मोठं करण्याकरता मदत केली, म्हणजे आमचं व्यक्तिमत्व मोठं व्हायचं नाही मला माहिती नाही, पण ज्या पद्धतीने तुम्ही आम्हाला जे प्रश्न दिले आहे समाजाचे, ज्या पद्धतीने तुम्ही आपलं आयुष्य समाजाकरता खर्ची घातला आहे, पत्रकार सुद्धा व्यवस्थेमधला एक महत्वाचा घटक आहे. आणि त्यामुळं पत्रकारितेचे प्रश्न सोडवणे, राज्य सरकारमधले प्रश्न, कारण माननीय देवेंद्रजींनी मागेच सांगितलं की वन टाइम एक चांगला पॉलिसी आणून पत्रकारितेच्या बद्दलचे जेवढे प्रश्न आहेत तेवढे नव्यानं ते निर्णय होणार आहे. पण माझ्या अधिकार क्षेत्रात जे निर्णय आहेत, घरं
आणि चांगलं आपलं प्रेस क्लब हे दोन्ही करण्याचा मी प्रयत्न करेल. मी पुन्हा तुमचे सर्वांचे आभार मानतो. पावरकुले जी आपके एक सहयोगी मंत्री हैं नीतीश राणा जी, उन्होंने कहा है कि सैफ अली खान जिस तरीके से हॉस्पिटल से घर आए, हे संजय निरूपण ने कहा. नीतीश राणा जी ने कहा है कि जिस तरीके से घर आए वो उनके ऊपर हमला हुआ है कि नहीं हुआ है, ये एक प्रश्न चिन्ह है. जब मुसलमान अभिनेताओं के ऊपर हमला होता है तो सुप्रिया सुले और एनसीपी के नेता सब आ जाते हैं, बाकी के ऊपर होता है तो नहीं आते. क्या लग रहा है इस प्रकार का वक्तव्य एक मंत्री को शोभा दे रहा है? नहीं, उन्होंने इतना ही कहा है कि जिस प्रकार से मीडिया चला और जिस प्रकार से कहा गया कि चाकू के इतने वार वगैरह है, तो निश्चित रूप से मुझे लगता है कि डॉक्टर की जो उन्होंने ट्रीटमेंट की है, हॉस्पिटल में ट्रीटमेंट की है, उनके ऊपर कोई शंका लेने की आवश्यकता नहीं है. बट एक इतने बड़े घाव है तो इतने जल्दी दुरुस्त कैसे हुए, ये एक थोड़ा आया है बाहर. एक स्टेटमेंट आया हुआ है, संजय निरूपण का भी आया हुआ है, नीतीश राणे जी का आया हुआ है. तो मुझे लगता है कि ऐसे स्टेटमेंट देने की जरूरत तो नहीं है. बट ये भी डॉक्टर की कुछ मेडिकल व्यवस्था पे भी प्रश्न चिन्ह उठाना भी ठीक नहीं है. सर, नितीश कुमार यांनी मणिपूर सरकारचा पाठिंबा जो आहे तो काढलेला आहे. नितीश कुमार यांनी मणिपूर सरकारचा पाठिंबा काढलेला आहे. त्याबद्दल केंद्रातल्या सरकारसाठी नितीश कुमारांचा पाठिंबा गरजेचा आहे. मणिपूरपासून सुरुवात झाली अशी विरोधी नाही, काही तिथले कारण असतील, एखाद्या कारणाने छोटं मोठं काही झालं असेल, त्यातून काही असे निर्णय होत नसतात. एक काल आपण बैठक घेतल्या मुंबईत, तर नागपूरचे कुठले कुठले प्रोजेक्ट डिले सुरू आहे, पेंडिंग आहे, काही असं आलं आहे का कालच्या बैठकांमध्ये? आणि एअरपोर्टचे खूप डिले होत राहतं, हायकोर्टमध्ये ते प्रकरण. काल मी नागपूर महानगरपालिकेचे जवळपास 1,000 कोटी रुपये 31 मार्च पूर्वी नागपूर महानगरपालिकेला मिळावे, जे बजेटेड झाले आहे, त्याकरता बैठक घेतली. नागपूर महानगरपालिकेच्या येणारं डेव्हलपमेंट आहे, यशवंत स्टेडियमचं डेव्हलपमेंट आहे, जेलला आपल्याला शिफ्ट करायचं आहे, त्याची बैठक झाली. कारण आपण बाबुळखेडा चिचोलीमध्ये जागा बघितली आहे जेल करता, बेल्लोरीजवळ. जेल शिफ्ट करायचा निर्णय आपण घेतोय. कलेक्टर ऑफिसचं बांधकाम तातडीने सुरू झालं पाहिजे, कन्व्हेन्शनल सेंटरचे बांधकाम सुरू झालं पाहिजे. नागपूरचे दोन्ही बसस्टँडचे डेव्हलपमेंट आपल्याला करायचे आहेत. जुनं बसस्टँड जे आहे गणेशपेठचं ते आणि मोरभवनचं. मी आधी सांगितलं यशवंत स्टेडियम चांगलं बांधायचं आहे, त्याच्याकरता जे काही आरक्षणाचा विषय होता. जवळपास 29 नागपुरातल्या नवीन प्रोजेक्ट करता या बैठकी झाल्या. त्याकरता लागणाऱ्या निधीबद्दल चर्चा झाली. जे बजेटेड पैसे आहे 1,000 कोटी ते कॉर्पोरेशनला मिळावे याकरता चर्चा झाली. एनआयटी मधलं जे भाग आहे हायकोर्टमध्ये स्टे आहे, पण एनआयटीचा एरिया जो आहे नागपूर शहरातला आणि कॉर्पोरेशन आहे, या दोघांनी आता एक फायनली डेव्हलपमेंट प्लॅन सरकारचा 20 वर्षापासून नाही आहे. नागपूरचा डेव्हलपमेंट नवी डीपी प्लॅन, तर नागपूरचा नवीन डीपी एनआयटीच्या जागेसहित कॉर्पोरेशननी करावा. म्हणजे कॉर्पोरेशनच्या जागा आणि एनआयटीच्या जागा असं वेगळं न पाहता कॉर्पोरेशनने पूर्ण डीपी करावा, डेव्हलपमेंट प्लॅन तयार करावा, यावरही अंतिम चर्चा झाली. नरसाळा उडकेश्वर भागातल्या तिथे मलनिस्सारण जलनिस्सारण योजनेवर चर्चा झाली. अशा 29 प्रकल्पावर आम्ही चर्चा केली. आणि सोबतच एनआयटी मधले काही प्रश्न होते, एनएमआरडीएचे काही प्रश्न होते. एनएमआरडीएला 729 कोटी रुपयाची गरज आहे सिवेज ट्रीटमेंट सिस्टीम करण्याकरता, त्यांची चर्चा झाली. काल पीडब्ल्यूडी डिपार्टमेंटची चर्चा झाली. त्यामध्ये महत्वाचे 4 प्रश्न आम्ही करतोय. एक, आमदार निवासाला बीओटी तत्वावर लवकरच निर्णय आम्ही घेतोय. नागभवनच्या इमारतीच्या ऐवजी एक टावर बांधून त्या ठिकाणी नागभवन टाईपच टावर बांधायचा, त्या ठिकाणी मंत्री राज्यमंत्रीचे कॉटेजेस करायचं आहे. ISIPS सारखी एक टावर करायचा, ISIPSचा एक टावर करायचा, आणि एक टावर आपला बांधकाम भवन, वेगवेगळ्या ठिकाणी आपले पीडब्ल्यूडी कार्यालय आहेत त्याचा बांधकाम भवन एक बांधकाम करायचा. आणि पीडब्ल्यूडी कडले 32 वेगवेगळ्या विभाग जे आहेत नागपुरातले, कृषी विभाग, त्यांच्या इमारती
याचेही प्रस्ताव काल चर्चा झाली. 32 वेगवेगळ्या विभागाच्या इमारती ह्या प्रस्ताव पेंडिंग आहेत, त्याच्याही प्रस्तावाची चर्चा झाली. मला वाटतं हे सर्व बांधकामं नागपूर जिल्हा कलेक्टर ऑफिस सहित आणि कॉर्पोरेशन सहित यावर चर्चा झाली. विमानतळावर काल काही चर्चा झाली नाही, त्याची वेगळी बैठक होणार आहे. पण नागपूर शहराचं संपूर्ण डेव्हलपमेंट करण्याकरता आम्ही आता काम करतोय. सर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वरिष्ठ शरद पवार आणि अजित पवार यांची बंधनद्वार चर्चा झालेली आहे. गेले काही दिवस असं बोलत होते की तुम्ही राष्ट्रवादी एकत्रित येतील. तुम्ही कशा अर्थाने या सगळ्या भेटी करत आहात? नाही, त्यांनी बंदाड चर्चा करायची की खुली चर्चा करायची त्यांचा प्रश्न आहे. पण आज तरी ज्यांच्या विरुद्ध जे निवडून आले आहेत आम्ही तिघांनी चर्चा केली आहे, एकनाथजी, मी आणि देवेंद्रजी आणि अजितदादांनी, की सध्याच जे आपल्या विरुद्ध लढले आहेत त्यांना तुर्तास महायुतीच्या कुठल्याही घटक पक्षाने आपल्या पक्षात प्रवेश करून घेऊ नये अशी तुर्तास चर्चा झाली आहे. म्हणजे आमच्या विरुद्ध समजा उद्या लढलं असेल त्यांना पक्षात घेणे, महायुतीला डॅमेज करतील किंवा आत्ताच महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मोठी लढाई केली आहे विधानसभेची, त्या ठिकाणी आपसात जे इतक्या रिव्हेंजफुली लढले नाही, आताच ते सरकारचा फायदा घेण्याकरता पार्टीत येत असेल किंवा सरकारमध्ये येत असेल तर सध्या तुर्तास आम्ही तिन्ही पक्षाने विचार केला आहे की चर्चा करूनच नंतर निर्णय व्हावे. त्या तिन्ही पक्षातून घेणार नाही की जो व्यक्ती लढलेला महायुतीचा त्या व्यक्तीबद्दल? नाही, महायुती विरुद्ध जे लढले आहेत त्यांच्या विरुद्ध, महायुती विरुद्ध जे लढले आमचेही काही लढले आहेत, आमच्याही लोकांनी बंडखोरी केली आहे, त्यांच्याही लोकांनी बंडखोरी केली आहे. त्यांच्याही विरुद्ध काही जे लोक लढले आहेत त्यांनी तुर्तास चर्चा करूनच या गोष्टीचा निर्णय करावा. तिन्ही पक्षांनी चर्चा करूनच कुठल्याही पक्षप्रवेशाचे निर्णय करावे. छोटे पक्षप्रवेश जर असतील बूथ लेवलचे, छोटे तालुका लेवलचे तर ठीक आहे, पण मोठे पक्षप्रवेश ज्यामध्ये पॉलिटिकल डॅमेज होणार आहे ते मात्र एकामेकाशी चर्चा करून करावे. जो कहा था कल खुलासा किया था कि शिंदे स्नेहल जगताप यांचा पक्षप्रवेश भाजपात होणार अशी चर्चा भरत गोगावले विरुद्ध लढल्या होत्या. नाही, चर्चा आहे, काहींनी आमच्याशी संपर्कही केला आहे. पण आम्ही जोपर्यंत तिन्ही पक्षाचे नेते एकत्रितपणे त्या भागातला परिस्थिती विचार करून त्या भागातल्या पक्षप्रवेशाने काय आमच्या महायुतीवर डॅमेज येतं किंवा स्थानिक लेवलला काय अडचणी तयार होतील याचा विचार करूनच पक्षप्रवेश देणार आहोत. संपर्क साधला प्रवेशासाठी? नाही, आता सरकार आल्यानंतर अनेक लोक अस्वस्थ राहतात आणि त्यामुळं त्यांच्याकडे आमच्याकडे सर्वांकडे याद्या आहेत. अजित पवारांकडे एक मोठी यादी आहे, आमच्याकडे आता सर्वात मोठा पक्ष देवेंद्रजी मुख्यमंत्री, मोदींचं सरकार हा विचार करता तर आमच्याकडे मोठी यादी आहे आणि एकनाथ शिंदेकडे यादी आहे. तर आम्ही तिघही बसणार आहोत, तिघही बसून चर्चा करणार आहोत आणि काय कुठल्या पक्षप्रवेशाने महायुती अजून भक्कम होईल, म्हणजे आमची पार्टी भक्कम होईल, अजित पवारही भक्कम होतील, कुठल्या पक्षप्रवेशाने आम्ही मजबूत होऊ त्याचा विचार करू, कुठल्या पक्षप्रवेशाने आमचं त्या ठिकाणी महायुतीला डॅमेज होईल त्याचाही विचार आम्ही करू. सर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अनेक वर्षापासून निवडणुका झाल्या नाही, 5-5 वर्ष काही नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या नाही, महानगरपालिकेच्या झाल्या नाही, प्रशासन सांभाळत आहे आणि काल सुप्रीम कोर्टाचा निर्णय येणार होता ओबीसीच्या आरक्षणाच्या संदर्भात, तो सुद्धा आला नाही. अशा वेळेस निवडणुकीच्या संदर्भात काही सरकारने निर्णय? मला वाटतं सुप्रीम कोर्टाने 28-29 तारीख दिली आहे. नंबर 1. नंबर 2, आमची तयारी पूर्ण आहे, महायुतीची तयारी पूर्ण आहे. ज्या दिवशी सुप्रीम कोर्ट हिरवी झेंडी देईल आणि मला अपेक्षा आहे ज्या पद्धतीने सरकारने आपली बाजू मांडली आहे त्या पद्धतीने निकाल येईलच, सुप्रीम कोर्ट निकाल देईलच आणि आम्ही तयारी करून आहोत. ज्या दिवशी सुप्रीम कोर्टाचा निकाल आला तातडीने 2-3 महिन्यामध्ये महाराष्ट्रातल्या सर्व निवडणुका पूर्ण झाल्या पाहिजे. याकरता राज्य निवडणूक आयोगाने जे सरकारची मदत मागितली ती मदत महाराष्ट्र सरकार देईल अशा स्थितीमध्ये महाराष्ट्र सरकार आहे. उदय सामंत यांनी असा दावा केलेला आहे की मित्रांनो, बातमी बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद. ही होती आजची विशेष बातमी. पुन्हा भेटूया नवीन बातमी सोबत. तर WH न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, फेसबुक, इंस्टाग्रामवर फॉलो करा, जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक मदत करा. धन्यवाद.